आरंभी शक्यतो चिंतन कोणाचं, पूजन कोणाचं, नमन कोणाचं। पहिले नमन हो नमन गणपतीला, पहिले नमन हो नमन गणपतीला, पहिले नमन गणपतीला, गणपतीच्या या शारदेला, उंदीर त्यांच्या सेवेला। पहिले नमन हो नमन गणपतीला, पहिले नमन हो नमन गणपतीला। अभंग नाही का, पण रचना सुंदर आहे आणि हे वर्णन ओरिजिनल आहे। पहिलं नमन, पहिलं चिंतन, पहिलं स्मरण, पहिलं पूजन हे गणपती देवाचं केलं जातं। तेव्हा या प्रसंगी आपण सर्व सज्जनांच्या समोर सेवेसाठी जो निवड केलेला अभंग तो सर्वांच्या परिचित आहे। या अभंगातून महाराजांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताची पूजा सांगितलेली आहे। खरी पूजा कोणती आहे त्या पूजेचं स्वरूप महाराजांनी सांगितलेलं आहे। प्रत्येक माणसाने जीवनामध्ये पूजा अर्चा करावी। माणसाने आळशी राहू नये, लवकर स्नान करावं, देवाची संतांची पूजा अर्चा करावी। पण आजकाल जर विचार केला तर कोण करतो पूजा अर्चा? तुमच्या आमच्या वाट्याला आल्यात पूजा अर्चा, मंत्र्याच्या वाट्याला आल्यात खुर्च्या, शेतकरी लोक नुसतीच करतात चर्चा आणि त्यांचं काम नाही झालं तर ते काढतात मोर्चा। पण महत्वाचा घटक म्हणजे पूजा अर्चा। प्रत्येकाने सकाळी देवाची संतांची पूजा अर्चा करावी। काही मात्र महाभाग असे आहेत की सकाळी उठले केले की सुरुवातच होते खाण्यापिण्यासाठी, दमच निघत नाही। चहा एक चहा, चहा दोन्ही बसी, पिऊन झाले सर्वच खुशी। चहा प्या, पिऊ नका असं नव्हे, नाश्ता करा, करू नका असं नव्हे, हे करा, पण अगोदर हे करा। देवाची पूजा अर्चा, संतांची पूजा अर्चा, तुमच्या देवाऱ्यात जी काही ज्या देवता असतील त्यांचं पूजन करा, नंतर तुम्ही पुढचा प्रकार करा। विठ्ठला विठ्ठल। तुम्ही वयोवृद्ध असाल तर 4 तरी नाम देवाचे घ्या, नंतर मग तुम्ही खा प्या वगैरे वगैरे, पण पूजा महत्वाची आहे। त्या पूजेचा विचार केला तर तिचे अनेक अंग सांगितले, कारण पूजा म्हणजे देव प्राप्तीचं मोठं साधन आहे। विठ्ठला विठ्ठल। देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग, देव प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत। स्वतः भगवान कृष्ण परमात्मा भक्त अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, म्हणून या पार्थ पाही प्रवेशाव्या माझ्या ठाई, उपायाची नाही बाणी येत। माझी प्राप्ती करून घेण्यासाठी केवळ एकच मार्ग, केवळ एकच साधन नाही, अनेक मार्ग, अनेक साधन आहेत। त्या सकळ मार्गामध्ये, सकळ साधनामध्ये भक्ती हे साधन, भक्ती हा मार्ग अतिउत्तम आहे। म्हणून भक्ती सर्वांनी करावी, कारण ती केल्याविना, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा। भक्ती सर्वांनी करा।
पण त्या भक्तीचा विचार केला तर तिची देखील बरीच संग आहे. भक्तीचे बरेच प्रकार आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यमात्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती आहे. तर या 9 प्रकारच्या भक्तीपैकी एक जरी भक्ती आपण समर्थपणे केली, जीव लावून केली, लक्ष देऊन केली, तर एकच भक्ती तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकेल. एक तरी भक्ती चांगली करावी. तर सकळ भक्तीमध्ये एक अर्चन भक्ती सांगितली. अर्चन म्हणजे पूजा. तर त्या पूजेचा विचार केला तर पूजेचे काही प्रकार आहेत. पंचोपचार पूजा, षष्ठोपचार पूजा, दशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा. तर ज्यामध्ये 16 प्रकार ती षोडशोपचार पूजा, ज्यामध्ये 10 प्रकार ती दशोपचार पूजा, ज्यामध्ये 6 प्रकार ती षष्ठोपचार पूजा आणि ज्यामध्ये 5 प्रकार ती पंचोपचार पूजा. अर्थात हे सर्वांना शक्य होणार आहे का? गरीब माणसाला कुठून एवढं शक्य होणार? कुठून 5 वस्तू आणा, कुठून 6 वस्तू आणा, कुठून 10 वस्तू आणा, कुठून 16 प्रकार जमा करा? अर्थात हे अवघड आहे. आणि म्हणून सर्वांना शक्य होईल अशा प्रकारची सोपी पूजा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु अभंगातील हे पहिले चरण आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. तर यामध्ये 4 पद आहेत. स्वामी काज, गुरुभक्ती आणि पितृवचन सेवापती. स्वामीचं काम प्रत्येकाने करावं, अर्थात मालकाचं काम. गुरुदेवाची सेवा सर्वांनी करावी, आईवडिलांची सेवा सर्वांनी करावी आणि पत्नीने आपल्या जीवनामध्ये आपल्या पतिदेवाची सेवा करावी. हे ते विष्णूची महापूजा, हे ते विष्णूची महापूजा, हे ते विष्णूची महापूजा, हे ते विष्णूची महापूजा, विष्णुचे महापूजा, हे विष्णुचे महापूजा, हे विष्णुची महापूजा, हे विष्णुची महापूजा. Hey
विष्णूची महापूजा आई दुर्गा आई दुर्गा विष्णूची महापूजा हे विष्णूची महापूजा हेचे विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा। जर या गोष्टी जीवनामध्ये संपन्न केल्या तर हीच खऱ्या अर्थाने जो जगाचा चालक मालक प्रतिपालक भगवान परमात्मा आहे त्याचीही पूजा होऊ शकते। मालकाचं काम चांगलं केलं तर, गुरुची सेवा चांगली केली तर, आईवडिलाची सेवा चांगली केली तर आणि पतिदेवाची सेवा चांगली केली तर। पैकी पहिलं पद स्वामी का। स्वामीचं काम करणारे जगामध्ये अनेक झाले। पैकी सर्वात थोरलं उदाहरण म्हणजे हनुमंताचं। शूर आणि धीर स्वामी काजे सागर, स्वामी काजे सागर, शूर आणि धीर स्वामी काजे सागर, स्वामी काजे सागर, शूर आणि धीर स्वामी काजे हनुमंताने राम प्रभूची फार मोठी सेवा केली आणि एका कणाची देखील अपेक्षा केली नाही। हनुमंताचं जीवन म्हणजे रामराज्यामध्ये कसं होतं तर बिनपगारी फुल अजिबात अपेक्षाच नाही, निरपेक्ष सेवा केली म्हणजे जगात त्यांचं नाव असं गाव नाही की तिथं हनुमंताचं मंदिर। त्याचं कारण सेवा तशी होती म्हणून। विठ्ठल रामायण नावाचा ग्रंथ जो रंगला गेला हा खऱ्या अर्थाने हनुमंतामध्ये रंगला गेला। बऱ्याच काही गोष्टी हनुमंताकडून करण्यात आल्या। कुंभकर्ण जरी मारला गेला पण त्याला मूळ कारण तसे हनुमान आहे। इंद्रजित जरी मारला गेला लक्ष्मणाकडून त्याला कारण देखील हनुमानच आहे। म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी हनुमंताने आपल्या जीवनामध्ये केल्या। अशी जर हनुमंतासारखी आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वामीची सेवा असेल, आपल्या मालकाची सेवा असेल तर हीच विष्णूची महापूजा। किंवा जशी छत्रपती महाराजांची सेवा मावळ्यांनी केली, त्यांचं जगामध्ये नाव झालं। सेवा करा ती वाया जाणार नाही, ती तुमच्या कीर्तीला कारण होणार। सेवेशिवाय खरं नाही, उपकाराशिवाय खरं नाही आणि म्हणून तुम्ही करत राहा, त्यातून तुमचं नाव जगात जाणार। विठ्ठल आपल्या मालकाचं काम करताना अगदी हुशारा जातात आणि लवकरच घरी आपल्या परत येतात। तुमची सेवा भगवंताला मान्य होणार नाही आणि तुमच्या घरी लक्ष्मी चांगली राहणार नाही। कोणतंही काम करताना प्रामाणिकपणाने करा, ते खरं करा, वास्तव करा। जसं आपलंच काम आपल्या घरातच काम आहे
अशा तत्वाने जर केलं तर मग हीच विष्णूची महापूजा. लक्ष्मी तत्पर आहे तुमच्याकडे येण्यासाठी, पण तुमची सेवा चांगली नाही, तुमच्याकडे इमानदारी नाही, म्हणून लक्ष्मी तुमचं घर रिगत नाही, घरात राहत नाही. भगवंताच्या पसंत होईल अशी तुमची सेवा घडत नाही. ज्यावेळेला भगवंताला तुमची सेवा पसंत पडेल त्यावेळेला तुमच्यावर लक्ष्मी खुश होणार, म्हणजे तुमच्या घरात सुबत्ता राहणार. विठ्ठला कोणी आपले स्वामी असतील, मालक असतील, त्यांची सेवा तुम्ही चांगली करा, वेळेत करा, आपुलकीने करा. जशी आपल्या घरचीच सेवा, घरचंच काम अशा तत्वाने केलं तर तुम्हाला बिलकुल काही होणार नाही, कमी पडणार नाही. सगळ्या देवता तुमच्यावर खुश राहतील, सगळे ग्रह तुम्हाला अनुकूल होतील. तुम्ही खरंच जर जीवन जगलात, तुम्ही चांगलं जगलात, दुसऱ्याला जरी चांगलं जगवलं, तुमच्या कृतीचा आभार देवाला वाटेल. विठ्ठला स्वामी काज गुरुभक्ती. त्याप्रमाणे दुसरं पद आहे गुरुभक्ती. एकतर जीवनामध्ये गुरुच करा, आणि गुरु केला तर तो तपासून करा, पारखून करा, नामधारक करा, आचारशील करा, नित्यनेमात राहणारा करा, तपस्वी करा. ज्याच्या जीवनामध्ये अनेक पैलू आहेत वा, तर त्यामध्ये आचार शुद्ध आहे असं जीवन, त्याला गुरु माना, मंत्र घ्या, त्या मंत्राचा जप करा, आणि जशी पडेल तशी त्या गुरुदेवाची सेवा. नाहीतर गुरु केला जन्मभर सोडून दिला, काय कामाचं. विठ्ठला तर गुरु करतानाच तपासून करा. जशी ती बाई कुंभाराचं गाडग घेताना तपासून घेते, टन वाजून घेते, नंतर त्याला पैसे देते, तसं जे आपल्याला गुरु करायचे आहे त्यांची साधना पहा, त्यांचा तप पहा, आणि ते तुमचा उद्धार करते. त्यांची साधना चांगलीच असेल, जीवनात आदर्शपणा असेल, नामचिंतन असेल, सत्याचं परिपालन असेल, ज्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा आहे, गुरुजनांची सेवा आहे, व मातेची सेवा आहे, जीवनामध्ये सत्य आहे, सत्य फार महत्वाचं. म्हणून लबाड गुरु कोण नका, लबाड गुरु कोण नका, नामधारक करा. असा जर गुरु केला, त्या गुरुदेवाची सेवा केली तर त्याची पावती तुम्हाला चांगली मिळेल. गुरु सामान्य समजू नका. गुरु परब्रह्म देवाचाही देव, त्यास तो मानव म्हणून रे, त्यास तो मानव म्हणून रे. गुरु परब्रह्म देवाचाही देव. गुरु हा देवांचाही देव असतो. त्याला सामान्य लेखू नका, वेगळ्या पद्धतीने पाहू नका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरूंचा फार मोठा अधिकार आहे, आणि म्हणून गुरुला मनुष्य असं बोलू नका. जो गुरुला मनुष्य असं मानतो हे माणूसच आहे, हे जसे माणसं तसे हे देखील माणूस आहे असं जरी म्हटलं तर त्याला पाप लागतं. म्हणून असं काही एकनाथ महाराज होता, वैष्णवी माने जाती प्रमाण
वैष्णवी माने जाती प्रमाण शालिग्राम माने पाषाण गुरुसी माने मानुस्वन तो पापिष्ट दान सर्वथा। नाथ महाराज बोलतात की पापी कोण आहे? इतर बरेच प्रकार असतील पाप्यांचे, पण या ठिकाणी काय केलं असताना पाप होतं? शालिग्रामात दगड असं म्हटलं तर पाप लागतं, संताची जात पाहिली तर पाप लागतं, संताची जात पाहून, साधूची जात पाहून म्हणतात ना, ऋषीचं पळून गंगेचं मूळ, त्याचा विचार करू नका. जात संताची पाहू नका, शालिग्रामावर दगड मानू नका आणि गुरुला मनुष्य बोलू नका. जो आपल्या गुरुला मनुष्य रूपाने पाहतो त्याला एक पाप लागते. विठ्ठल तेव्हा आपल्या उद्धारासाठी आणि भगवंताकडे जाण्यासाठी मधला टप्पा म्हणजे गुरुदेवाच असतो. गुरु करा, त्यांची सेवा करा. आपणच गुरु केले असं नव्हे, थोडा मोठ्यांनी देखील गुरु केले. नवे नवे जे जगाचे चालक मालक झाले त्यांनी देखील जीवनामध्ये गुरु केले. रामकृष्ण जगाचे चालक मालक झाले पण त्यांनी देखील जीवनामध्ये गुरु केले. प्रभू रामचंद्राने 2 गुरु केले, एक वशिष्ठ महाराज, एक विश्वामित्र महाराज. भगवान कृष्णाने 2 गुरु केले, एक संदीपनी महाराज आणि दुसरे दुर्वास महाराज. दत्त भगवंताने जीवनामध्ये 1-2 नव्हे तर 24 गुरु केले. 24. त्यांनी पंचमहाभूताला गुरु मानलं. कोणाला गुरु मानलं? पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत, यांना गुरु मानलं. अजगर, सिंधू, पतंग, मधुमक्षिका, गजभृंग, हरिनमेन वेश्या सांग, नामे सुभग पिंगला, पृथ्वी आणि लेकरू, कुमारी आणि शर्करू, सर्पकांताने पेश करू, तुकेन गुरु 24. असे 24 गुरु केले. ज्या व्यक्तीकडून, ज्या शक्तीकडून त्यांना जो गुण मान्य झाला, पसंत पडला, त्या गुणप्राप्तीस्तव दत्त भगवंताने त्या व्यक्तीला, त्या शक्तीला गुरु मानलेला आहे. विठ्ठल रामप्रभू किती मोठे, भगवान कृष्ण किती मोठे, आपण विषय घेतलाच ना. राम नाम करिता घोष, जैने तुटते भवपाश, तोही शरण श्रीवश्रेष्ठास, गुरु भक्तीशी सादर, पूर्ण ब्रह्म श्री कृष्णनाथ, तोही मानवी गुरु भक्त, दुर्वास ऋषीची सेवा करीत, नित्य मुक्ती लागोनी. यांना काही गरज नव्हती, कारण हे जगाचे मालक आहे. तरी पण त्यांनी आपल्यासाठी त्यांनी जीवनामध्ये गुरु करा, पण त्यांची सेवा देखील करा. भावना चांगली धरा. जशी गोरक्षनाथाची भावना मच्छिंद्रनाथाच्या बद्दल, त्यांना एका घरातून काही भिक्षा मागताना वडे प्राप्त झाले, तर ते वडे त्यांच्या गुरुदेवांना मच्छिंद्रनाथाला फारच आवडले. तर त्यांनी पुन्हा आज्ञा केली की ज्या घरातून वडे आले जा तिथं पुन्हा घेऊन ये. गुरुदेवाची आज्ञा म्हणून गोरक्षनाथ पुन्हा त्या दारी गेले माई भिक्षाला. तर ते माता मारली, म्हटली तू आताच येऊन गेलास, डबल कसं? तर म्हणे माऊली तुमचे जे वडे होते त्या गुरुला फारच आवडले, याकरता त्यांचा आदेश झाला म्हणून मी आलो. ती माता माऊली म्हटली डोळा देतो का? डोळा दिला तर वडा. मग काही विचार केला का डोळ्याचा?
अजिबात विचार न करता लगेच बोट घातलं बघून टाकून रक्ताची धार लागली, अंगाचं पाणी पाणी झालं. ती बाई एकदम घाबरली. पटकन त्याने टोपल्यातील वडे काढले, जोडीमध्ये घातले. महाराज या. यांनी डोळा दाबला, गुरुदेवाकडे आले, भिक्षा समोर ठेवली. रक्तस्राव घडत आहे. काय झालं अंतर्ज्ञान त्यांना लक्षात आलं की आपल्या शिष्याने केवळ आपल्यासाठी किती अघोर कर्म केलं आणि पुन्हा त्यांना दया आली. एक मंत्र म्हणला आणि पूर्वीसारखा डोळा करून दिला. विठ्ठला गुरुदेवाची सेवा करा. त्यांच्याबद्दल वेगळे चिंतन करायला नको आहे. सेवा करत राहा, चिंतन करत राहा. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती. थोडं सांगतो ना. पितृवचन सेवापती. जिथं पितृस्थान तिथं मातृस्थान, जिथं मातृस्थान तिथं पितृस्थान गृहीत धरावा लागतो. ते एकमेकाला सोडून राहत नाहीत. आणि या दोन गोष्टी म्हणजे आपल्या जीवनातील पूजनीय स्थान आहे. ते आपल्या परमदेवता आहेत. आणि म्हणून वेद भगवंताने पहिली घोषणा सेवेची यांचीच केली, बाकीच्याची नव्हे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. यांना देव समजा, यांची सेवा करा. असं वेदाचं सांगणं, अर्थात हे भगवंताचं सांगणं आहे. आईला पहिला मान आहे, वडिलाला दुसरा मान आहे. आईवडिलाचं केलं तर फार मिळतं, कमी होत नसतं. जे जे माणसं, जे जे पुत्र किंवा ज्या ज्या कन्या आईवडिलाची सेवा देव समजून करतात, त्यांना कधी लक्ष्मी सोडत नाही. विठ्ठल पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. ऐसे भावे ज्याचे भजन, सत्पुत्र जाणतो एक. एकनाथ महाराज सांगता, सत्पुत्र कोण आहे तर जो आपल्या आईला लक्ष्मी समान मानतो, जो आपल्या बापाला देवा समान मानतो आणि देवा समान मानून या दोघांचे जो मनोभावे सेवा करतो, प्रेमाने सेवा करतो, त्याला म्हटलेलं आहे सत्पुत्र. विठ्ठल वडिलांची सेवा केल्यामुळे जगाचं जीवन आज विठ्ठलाच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये आहे. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. पंढरपूर क्षेत्रामध्ये जो भगवान आला त्याला मूळ कारण पुंडलिकाची सेवा. कोणती सेवा? आईवडिलांची सेवा. ती भगवंताला फार पसंत झाली आणि भगवंताने डायरेक्ट आपलं स्थान सोडलं, आपला लोक सोडला. कोणता लोक? वैकुंठ. हरी वैकुंठाहूनी आला पुंडलिकाला गोरी, उभा राहिला अजूनी युगानुयुगे भक्ता संगे. एका जनार्दनी संत हरी वैकुंठाहूनी. वैकुंठाला सोडून दिलं भगवान, मृत्यूलोकामध्ये आले, पुंडलिकापाशी आले. पुंडलिक सेवा करत आहे आणि भगवंताच्याशी बोलत आहे. पण पुंडलिक म्हटले, देवा मी तुम्हाला ओळखलंय पण बोलू नका इथं. माझे या पित्याचा होईल निद्राभंग, न घड्या प्रसंग बोलण्याचा. देवा बोलू नका.
तुम्ही जर बोलले तर आमच्या आई वडिलांची निद्रा मोडेल, झोप मोडेल, तर बोलू नका, पण जाण्याची घाई करू नका, जाऊच नका, जरा थांबा. थांबला देव बालवंटी, थांबला देव बालवंटी, लाडक्या कुंडलिकासाठी, लाडक्या कुंडलिकासाठी, थांबला देव बालवंटी, थांबला देव बालवंटी. शेवटी भगवंताला थांबावं लागलं. भगवान थांबले. भक्ताची आज्ञा देवाला झाली, भगवंताने ती मान्य केली आणि पुन्हा सांगितलं की देवा लक्षात धर, मूढ पापे जैसे तैसे उतरी कासे लावोनी. तर तुझ्या दर्शनासाठी काही सज्जन येतील, काही दुर्जन येतील, काही पापी येतील, काही पुण्यवान येतील, जसे असतील तसे. तू फक्त पुण्यवंताचा विचार करशील, सज्जनाचा विचार करशील देवा, तसं नाही करायचं, सर्वांना समान. दर्शन झालं ना, मग त्या प्रत्येकाचा उद्धार तुला करावंच लागेल. मूढ पापे जैसे तैसे उतरे कासे लावून, तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. संतांचे बोल भगवंताने खरेच केले. अनेकांचा उद्धार पांडुरंगाने केला, सध्या करत आहे, पुढे देखील करणार आहे, आता देखील चालूच आहे. असं जो सर्वांग सुंदर परमात्मा कुठं आहे? पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान उभे तर असा हा परमात्मा केवळ आईवडिलांची सेवा करण्यातून तो आलेला आहे. आणि म्हणून आपण देखील जीवनामध्ये आईवडिलांची सेवा मनपूर्वक करा, देव समजून करा. नाहीतर ते देवच आहेत. पहिलं देव त्यांना मानलं, भगवंताने पहिलं देव त्यांना केलं. मातृदेव भव, पितृदेव भव, नंतर बाकीच्याला मान सन्मान आहे. तेव्हा आईवडिलांची सेवा टाळू नका, करू नका. इथं मात्र शब्द कोणता दिला आहे महाराजांनी? पितृवचन. पित्याचं वचन परिपालन करा. ते वचन प्रभू रामचंद्राने परिपालन केलं. जगात रामप्रभूचं नाव झालेलं आहे. एवढं मोठं राज्य, सर्वांची इच्छा की हे प्रभूकडेच असावं. पण राजा दशरथाचे शब्द गेले होते, 2 वर दिले होते कैकेयीला, आणि त्याने 3 वर नेमके ज्यावेळेस राम अभिषेक होणार त्याच समय त्याने 2 वराची मागणी केली. एका वराने भरताला गादी, एका वराने रामाला 14 वर्ष वनवास. हे शब्द कानी पडले. राजा मूर्छित झाला. बराच काही त्याने प्रयत्न केला, पण सगळा प्रयत्न फेल गेला. त्याने काय आपली चिकाटी सोडलीच नाही, कैकेयीने चिकाटी सोडलीच नाही. एवढं कारण होण्याचं कारण त्याला गुरु कोण मिळाली? मंथरा मिळाली. कुटील मंथराने भकाई, कैकेयी ने बात सुनाई. हे दोनों रे दो वरदान, दोन वरांची मागणी समोर केली. एका वराने भरताला गादी, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. अख्खी रात्र दुःखात गेली राजाची. झाली सकाळ, आला समंत प्रधान. अस्ताव्यस्तपणा त्याने पाहिला, त्याला ते बरं नाही वाटलं. प्रभू रामचंद्राला पाचारण केलं. रामप्रभू तिथं आले, पण कोणीच काय बोलले ना. राजा तर मूर्छित. शेवटी कैकेयी सांगू लागली की हे रामा, तुम राजा के प्राण प्यारे, जिनके पुकारोगे सारे, अब तुम वन में जाओ.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। काही माता सांगू लागली की हे रामा, तुझ्या वडिलांचं वचन आहे की भरताला गादीन तुला बनवू. प्रभूने विचार केला, ठीक मान्य आहे मला, पण आपल्या कुळाची पद्धत तीच आहे. रघुकुल रीत सदा चले आई, मान जाई परी भजन गाई, मान जाई परी भजन गाई. आपल्या रघुकुलाची रीत आहे, पद्धत आहे की जो शब्द गेला गेला म्हणजे गेला, तो खराच करायचा. एकतर शब्द देऊ नये आणि शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू नये. लक्षात धरा, शब्द फार महत्वाचा आहे, सत्य फार महत्वाचं आहे. विठ्ठला शेवटी प्रभू रामचंद्र वनामध्ये निघाले. बरोबर सीता, बरोबर लक्ष्मण. अख्खं गाव रडलं गेलं त्यांच्यासाठी, अख्खी अयोध्या रडली, शोक केला. प्रभू नाही रडले, अगदी आनंदाने वनात गेले, पण त्यांनी वडिलांचं वचन खरंच केलं हे सांगायचं. विठ्ठल वचन सेवापती, अंतिम पद आहे सेवापती. पत्नी धर्म आहे पतिदेवाची सेवा करणे, आणि पतीने देखील पत्नीचं सगळं जीवन त्याचा सांभाळ करणं त्याचं ते कर्तव्य आहे. दोघांनी एकामेकाचा मान सन्मान करणं हे दोघांचं कर्तव्य आहे. ज्या घरामध्ये दोघांचा मान सन्मान होतो, पती पत्नीचा मान करतो किंवा पत्नी पतीचा मान करते, तिथं लक्ष्मी चांगली राहते, सगळे देवता खुश राहतात. दोघांचा विचार एक असावा, खालीवर नको. मग तिथं भांडणं तणणं सगळं तिथे येतं. विठ्ठला ज्या बाईला पतिव्रतापणा जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल त्याने पतीची सेवा मनापासूनच करावी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता, ती देवावर सत्ता गाजू शकते. असे अनेक पतिव्रता होऊन गेल्या, त्यांनी देवाला देखील अंकित केलं, देवानं अंकित केलं. नाही सूर्य उगवायचा तर नाहीच लवकर सूर्य उगवला, असं काही घडलेलं आहे. मग पतिव्रता फार महत्वाची आहे. तिच्या मनात आलं तर ती आशीर्वाद देऊ शकते, तिच्या मनात तर शापही देऊ शकते. चुकलं मुकलं तर शापच. तिच्या वाणीला तेज असतं, धार असते, तिच्या अंगामध्ये तपाचं बळ असतं, पतिसेवेचं बळ असतं. पतीची सेवा करणं, त्याला बाकी काही करण्याचं कारण नाही. तिला तीर्थाला जाण्याची गरज नाही, बाकी काहीच करण्याची गरज नाही. पतीची सेवा केली त्याच्या सगळं आलं. विठ्ठल एवढं सांगितलं मग सगळं सोडायचं का नाही? जेवढं शक्य होईल तेवढं करायचं, आणि आपल्या पतीची सेवा मात्र टाळायची नाही. पतीची सेवा करण्यात पण त्याला पतिव्रता असं म्हटलेलं आहे. नाहीतर काही असतात पतीवर ताण करणाऱ्या, पतिव्रता वेगळी, पतीवर ताण करणारी वेगळी. पतिव्रता माऊलीचे काही लक्षण आहे, ऐकून घ्या. कार्येश मंत्री, कर्णेश दासे, भोजेश माता, शेनेश रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, चडगुण भार्या, पतिव्रतानाम. पतिव्रता माऊलीचे हे लक्षण आहे. पत्नीने एखादं काम काढलं तर त्यामध्ये मंत्र्यासारखा सल्ला देणार. कार्येश मंत्री, कर्णेश दासी, आणि ते काम करताना जशी काही दासी राबत आहे, जशी काही दासी राबत आहे असती पत्नी, पण जशी काय दासी.
कर्णेश दासी भोजेशु माता. आणि जेवण देताना जशी आपली माता वाटावी असते पत्नी, पण जेवण देताना जशी काय माताच वाटावी. भोजेशु माता शैलेश रंभा. आणि शयन प्रसंगी जशी अप्सरा रंभा वाटावी. शैलेश रंभा धर्मानुकूला. धर्माचा प्रसंग आला तर अनुकूल होणारी, कधीच प्रतिकूल राहत नाही, कधीच शब्दाच्या बाहेर जात नाही. मंदिराचं काम सुरू झालं, वर्गणी गावांनी द्यायला सुरुवात केली. एक पती म्हटला वर्गणी द्यावी लागेल. म्हटले द्या, पण किती देऊ? म्हटले तुमचं काय मत? म्हटले देतो 1000. कसं चालेल? 2000 देऊन टाका. 2000 देऊन टाका, काही कमी होणार नाही. अर्थात ही धर्माला अनुकूल आहे. अनुकूल धर्मानुकूला क्षमया धरित्री षडगुण भार्या पतिव्रताना. आता याचे उलट घ्या. कार्येषु कत्री वचनेषु पुत्री भोजेषु कर्का शैलेषु मर्का. धर्माना क्रोधी क्षमयाच लंकी षडगुण भार्या कुलनाशवंती. तर ही बाई कुळाचा नाश करणारी आहे. ऐकून घ्या. कार्येषु कत्री, पतीने एखादं काम काढलं तर कातरूनच टाकणारी, कातरून टाकणारी. कार्येषु कत्री वचनेषु पुत्री. स्पष्ट आहे. जशी एखादी कुत्री चौतारची सपशा अंगावर पडते का विचार करते ते कुठं जाऊन कसं नाही, ती जशी विचार करत नाही तशा काही महिलाही त्याच्या सोडून सांगतात. कार्येषु कत्री वचनेषु पुत्री भोजेषु कर्का. जेवण देताना कर्कश बोलत राहणार. कोण? ती पत्नी आपल्या पतीला वाईट वक्त बोलत राहणार. कर्कश, बेकार, ताट वाढणार. नेमकं समोर बसणार. इकडं बसावं तिकडं बसावं नाही, नेमकं समोर बसणार. आणि सगळं त्याच टायमाला काढणार. सगळं 12 भानगडी 17 चपात्या त्याच टायमाला काढणार. तुम्ही असे तुम्ही तसे, तुम्हाला डोकंच नाही देऊ का तो इथपर्यंत पाणी. ती बाई पतिव्रता कशी होणार? मग नाही. म्हणून आपला पती अंधळा असेल, बहिरा असेल, मुका असेल, खुळा असेल, डोळा असेल, गरीब असेल, वयोवृद्ध असेल, जर्जर असेल, रोगी असेल, तर त्याचा तिरस्कार करायचा नाही. त्याची सेवा करायची, तिरस्कार करायचा नाही. ती तर खरी साधना आहे. त्या साधनेची पावती मिळत असते, मिळते. ती फुकट जातच नाही. मग तिला पतिव्रतापणा येतो. पतिव्रतापणा. अंध बधिर क्रोधी अतिदीना. अंध बधिर क्रोधी अतिदीना. वृद्ध रोगी मूर्ख निर्धन आधा. ऐसे पती कर की अपमाना. नारी पावजम पुर दुख नाना. ऐसे पती कर की अपमाना. नारी पावजम पुर दुख नाना. यमपुरीला त्याला जावं लागतं. अंधारा असो पांगळा असो. अंध बधिर क्रोधी अतिदीना. वृद्ध रोगी मूर्ख, मूर्ख जरी असला तरी त्याचा तिरस्कार करायचा नाही. असते पर असते त्याची सुधारणाच करायची, त्याचीच सेवा करायची. मग अशा पतीचा अपमान केला तर ती बाई कुठं जाते? यमपुरीला. यमपुरी म्हणजे शहरापुरी नाही बरं का. यमपुरी म्हणजे शिरापुरी नाही, शब्दच नाही. एवढं तिथं फार म्हणजे फार करत असते, फार दुःख. तिथं अनेक नरक आहेत, कोणत्या तरी नरकात इम्राच्या बाईला टाकून देतो. विठ्ठला आणि पत्नीने देखील आपल्या पत्नीला चांगलं पाहावं, तिला देवता मानावं. ही आपल्या घरची गृहदेवता आहे, ही प्रत्यक्ष लक्ष्मी आहे, असा त्याचा मान सन्मान करावा. शब्दाने कोणीच एकामेकाला दुखू नये. असं वर्तन ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये सुबत्ता राहते, त्या घरामध्ये प्रत्यक्ष भगवान राहतो, लक्ष्मी राहते. विठ्ठला स्वामी
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती अशी 4 पद या प्रथम चरणामध्ये आहेत। या जर गोष्टी केल्या तर हेच विष्णूची पूजा विष्णुची महापूजा हीच विष्णूची स्वामी काज गुरु भक्ती 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 स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज
गुरु भक्ती सेवा पत्नी विष्णुवचन सेवा विष्णुची महापूजा पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा नाही तुझा नाही तुझा नाही तुझा तुझा नाही तुझा विष्णुची विष्णुची अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुःख बियाणे कांच्या दुःखे. आणखी काय करा तर मुखाने सत्य बोला. पहिलं काय सांगितलं असं असं करा, असं केलं तर तसं होणार. ही जी विष्णूची स्वामीचं काम करा, गुरुचं काम करा, वडिलाचं काम करा, पतीची सेवा करा. आणखी काय करा, सत्य बोले. मुखाने सत्य बोला, खोटं बोलू नका. खोटं बोलण्यासारखं पाप नाही, खरं बोलण्यासारखं पण नाही. साच बराबर तप नाही, झूठ बराबर पाप. जिनके हृदय साच है उनके हृदय आप. सत्याला किंमत आहे. सत्य हाच खरा धर्म आहे. सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होत असतो. थोडा टाइम लागतो पण सत्याचा विजय होतो. सत्य सांभाळा, बाकी सगळं सोडून द्या असं नव्हे. ज्या करण्यासारख्या गोष्टी असतील त्या अवश्य करा,
तर सत्य मात्र त्याचं परिपालन करा. सत्य हाच खरा देव आहे. खरा देव कोणता? सत्य सत्य हाच खरा देव आहे. सत्यमेव जयते. आता काही माणसं म्हणतात महाराज सत्यमेव जयते म्हणजे सत्याचा विजय होतो. आता गुंडा हा विजय येते. आता गुंडा हा विजय येते. विजय होईल त्यांचा तात्पुरता होत असतो. खरा विजय सत्याचा होत असतो. सत्याला मानपान आहे. सत्यच हा खरा देव आहे. म्हणून सत्य बोले मुखे, मुखाने सत्य बोला, खोटं बोलू नका. काही माणसं थोड्या थोड्या गोष्टीसाठी खोटं बोलतात आणि पाप घरात घेतात. खोटं बोलू नका. काही माणसं सहज बोलतात पण ते बरं नाही. काही वेळेला असतं खरं पण ते नसतं कानाला बरं. असतं खरं पण ते नसतं कानाला बरं. एक असा मुलगा शेतामध्ये होता. त्यांचं शेत होतं. तर पलीकडच्या बाजूला त्याची माता होती. जवळपास रस्ता होता. त्या रस्त्याने आपल्यासारखा माणूस जाऊ लागला आणि मग त्या माणसाने त्या मुलाला विचारलं, अरे बाबू ते पलीकडे जी बाई दिसते ती कोण आहे तुझी? तो म्हटलं ती बाई ना माझ्या बापाची बायको आहे. माझ्या बापाची बायको आहे खरं पण ते नाही कानाला बर. तो जर म्हटला असता हे माझी पूज्य माता आहे, पूज्य आई आहे, किती गोड लागलं असतं. मग खरंही बोला आणि बरंही बोला. खरंही बोला बरंही बोला. खऱ्याला मान आहे. खरं आचरण करत असताना, सत्याचं आचरण करताना त्रास होतो. मात्र त्रास होतो. पण तेच सिद्धेला सत्य गेलं तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. आपल्या जीवनामध्ये सत्याचं आचरण केलं, त्याचा परिणाम एवढं पुण्य झालं, एवढं तप झालं धर्माचं, की बाकीच्या रथ असे जमिनीवर चालायचे, जमिनीला टेकून, पण धर्माचं रथ असं ओढून चालायचं. पान सत्याचं पण असं वर्णन आहे. वरून चालायचं. फक्त एकदाच ते खोटं बोलले जीवनात. फक्त एकदाच वदविले मुखे नारायणे धर्म, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. देवाच्या आग्रहाने ते अर्धवट खोटं बोलले, पण परिणाम काय झाला? सगळं शरीर त्यांचं स्वर्गात गेलं. तर जाताना त्यांचा अंगठा जळून पडला. उदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. भगवंताने आग्रहाने बोलायला लावला, असंच बोल असं बोल. धर्माला बोलला पण अर्धवट बोलला. नरो वा कुंजरो. म्हणजे द्रोणाचार्याचा मुलगा मारला. त्याचं नाव अश्वत्थामा. त्याचा मुलगा मारला कारण त्या युद्धामध्ये एक अश्वत्थामा नावाचा हत्ती होता. हे भगवंताने नाटक केलं होतं, त्याला मारा आणि पुकारा करा. भगवंताने काय सांगितलं? ती सेना होती जवळपासची, त्याला मारण पुकारा करा की अश्वत्थामा मेला, मारला. तर ते शब्द त्याच्या कानी गेले, द्रोणाचार्यांच्या कानी. त्यांना एकुलता एकच मुलगा होता. मग आता खरं कोण सांगणार आपल्याला? खरं कोण सांगणार? धर्म हा खरा आहे. सर्वांची भावना धर्मावर. मग धर्माकडे आला. अरे बाबा अश्वत्थामा मारला, पण कोणता मारला? तो म्हणला नरो वाकून गेला. तो पण दारोड्या ठोकल्या, वाद्य वाजवली, मागचा शब्द कानीच नाही आला. पहिला शब्द कानी पडला नर, म्हणजे नरातला अश्वत्थामा मारला. शेवटी त्याने तो ढेला पडला, गलित गातर झाला. शस्त्रास्त्र फेकले, ध्यान लावलं. तेवढ्यात द्रौपदीचा भाऊ आला. काय त्याचं नाव? धृष्टद्युम्न आला. तलवारीने शिरच्छेद केला. पण याला करून कारण कोण झालं? धर्म कारण झाला. विठ्ठला
सत्यच होत्या, पण एवढी बाजू थोडी कच्ची राहिली. अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. आपण तर किती ते लबाडी करतो, आहे का नाही? फार लबाडी करतो. ज्या लबाडीत दुसऱ्याचं अनहित होईल, दुसऱ्याची खराबी होईल, दुसऱ्याचं वाईट होईल, असं बोलणं तर ज्या खोट्या बोलण्यात कोणाचं काही होणारच नाही असं बोललं तरीही चालेल. पण ज्या बोलण्यातून जगाला दुःख होईल, त्रास होईल, विकारी होईल, असं मात्र खोटं बोलणं टाळा. विठ्ठल दुःखे दुःख बियाणे कांच्या दुःखे. जर दुसऱ्याला दुःख झालं तर आपण देखील दुःखच माना, दुसऱ्याला सुख झालं तर सुखच माना. एखाद्याच्या घराला आग लागू नाही, पण समजा लागली तर तिथं जाऊन हळहळ व्यक्त करा. हे वाईट झालं, हे वाईट झालं, हे बरं नाही झालं, असं तिथं दुःख व्यक्त करा, दुःख व्यक्त करा. नाहीतर तिथं जाऊन म्हणा बरं झालं, बरं झालं, चांगलं झालं, असंच पाहिजे, असंच पाहिजे. तिथं मग ठोकी खावं लागतं. दुःखच माना, दुसरं सुख झालं तर सुखच माना. किती सोपं आहे. हेच विष्णूची महापूजा, एवढी सोपी विष्णूची. दुसरं दुःख झालं तर तिथं दुःखच माना, दुसरं सुख झालं तर तिथं सुख माना, तिथं आनंद माना. हीच विष्णूची महापूजा. काही माणसं म्हटले महाराज तुम्ही भरपूर सांगितलं, पण आम्हाला कसं काय शक्य होणार एवढं? महाराज बोलतात काय शक्य होणार? या सगळ्या गोष्टी शक्य होतील, पण या शक्य होण्यासाठी तुम्ही जीवनामध्ये काय करा? निश्चय करा. शेवटी बोलतो निश्चयाचे निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयात बाळा,
विष्णूची निश्चयाचे बळ तुका माने त्याची फळ. निश्चय करा, निश्चय करा, पक्कन आमच्यावर मारा शिक्का. ते घेऊ नका आपण. निश्चय करा, कोणती चांगली गोष्ट होण्यासाठी निश्चय करा. माणसं वाईट गोष्टी होण्यासाठी जिद्द करतात, पण ते बरोबर नाही. ते अंगलटी येणार आहे, पाप होणार आहे. त्या चांगल्या गोष्टीसाठी निश्चय करा. मी हे करणार म्हणजे करणारच, कीर्तनात येणार म्हणजे येणारच, ज्ञानेश्वरी वाचणार म्हणजे वाचणारच. चांगल्या गोष्टीसाठी नामचिंतन एवढं करणार म्हणजे करणारच. आईबापाची सेवा बिलकुल करणार म्हणजे करणारच. चांगल्या गोष्टीसाठी निश्चय करा. अनेक बळ आहेत, अनेक बळ आहेत. माणसाकडे भरपूर बळ म्हणजे सांगितलेले आहेत. शारीरिक बळ, बौद्धिक बळ, ज्ञान बळ, कौटुंबिक बळ, संपत्तीचं बळ, अनेक बळ आहेत, अनेक बळ आहेत. तर त्या सकळ बळामध्ये किंवा एक भावबळ सांगितलेलं आहे. भावबळ याकडे तर त्यामध्ये एक निश्चयाचं बळ आहे. निश्चयाचं बळ देखील महत्वाचं बळ आहे. कोणती गोष्ट चांगली होण्यासाठी निश्चय करा की हे मी करणार म्हणजे करणारच. असं जर निश्चय केला तो काय म्हणे, निश्चयाचे बळ तो काय म्हणे, बळ हेचे विष्णूची महापूजा. अनुभव नाही जो ज्ञानेश्वर महापूजा. तर यामध्ये महत्वाचे काही पैलू सांगितले, महत्वाच्या काही बाजू सांगितल्या. तर या प्रमाणे, या विचाराप्रमाणे जो आपलं जीवन जगेल त्याच्या या जीवनाचं सोनं होईल असे तत्व आहे. या तत्वाचं परिपालन करा. या जीवनात तुमचं चांगलंच आणि पुढच्या जन्मात देखील तुम्हाला चांगलंच होणार. या पुण्याने तुमचा जन्म चांगल्या घराण्यात तुमचा जन्म होणार. कुलवान शिलवान जर तुम्हाला प्राप्त होणार. आणखीच कृपा झाली तर तुम्हाला स्वर्ग देखील प्राप्त होणार. आणखीच कृपा फार झाली तर वैकुंठही मिळणार. तर हे सगळ्या तपाच्या बाजू आहेत. वैकुंठा जावया तपाचे सायाच, वैकुंठा जावया तपाचे सायाच. लागे दिवानाच करले बघू, लागे दिवानाच करले बघू, लागे दिवानाच करले बघू. या पुंडलिके केला उपकार, या पुंडलिके केला उपकार, या पुंडलिके केला उपकार, या पुंडलिके केला उपकार. या अभंगात ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत, महाराजांनी अभंगाच्या रूपातून प्रकट केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी तपाच्याच गोष्टी आहेत. हे तपच आहे आणि हे तप आपलं काम करत असतं. तपाने पद मिळत असतं. समाजामध्ये मिळते, देवामध्ये मिळते, स्वर्गामध्ये मिळते. पण तप करा, पुण्य करा. पुण्याशिवाय राहू नका, पुण्याशिवाय राहू नका. पुण्यच करा. पुण्यच तुमच्या कामी पडणार. तुमच्या जीवनामध्ये जरी काही कठीण प्रसंग असेल, उंचावून खाली पडण्याचा, अग्नीमध्ये जाण्याचा, खोल पाण्यामध्ये बुडण्याचा जरी प्रसंग असला, पण तुमच्याकडे पुण्य सामर्थ्य असेल तर निश्चित तुमचं रक्षण त्यावेळेला पुण्य करणार. म्हणून पुण्य फार महत्वाचं आहे. रक्षण ते पुण्याने पुरा कृताने. पूर्वीच्या काळी जे आपण सत्कर्म दानधर्म केला, इमानदारी धरली, सत्याचं परिपालन केलं वगैरे वगैरे, अनुचिंतन केलं, ते या सगळ्या पुण्याच्या बाजू असतात. आणि पुण्य आपल्या कामी पडतं, आपल्या परिवाराला कामी येतं, आपल्या मुलाबाळांना त्याचा परिणाम होतो. म्हणून सर्वांनी पुण्य करा. आणि तुम्हाला कोणाला पुण्य द्यायचं तो तुमचा अधिकार असतो. एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती, त्याला गरज आहे बा,
त्याचं पूर्वसंचित जरा वेगळं असल्यामुळे त्याचं काही कमी पडलं असेल, पण तुम्हाला दयामय असेल तर तुम्ही पावित्र्यात त्याला पुण्य संकल्प सोडू शकता की हे माझं पुण्य या व्यक्तीला लागू, याचा उत्कर्ष होऊ, तरी ते पुण्य त्याला जाऊ शकतं. असं मागे घडलेलं आहे. म्हणून पुण्य लयच चिक्कूपणा करू नका, बंदिशपणा करू नका. देत जा, दुसऱ्याला देत. जसं काही माणसं रक्तदान करतात का नाही, हे जगासाठी लोकांसाठी करतात, तसं पुण्य देखील काही लोक दुःखी जीवन असेल त्याला पुण्य समर्पित करा. त्याचं चांगलं आपलं चांगलं, कोणाचंच वाईट होणार नाही. असतो साई महाराजांनी सांगितल्यामुळे इथे येण्याचा प्राप्त झाला. थोडीफार सेवा केली आणि ही झालेली सगळी सेवा भगवंताच्या चरणी, आमच्या सर्व गुरुजनांच्या चरणी, आपल्या महाराष्ट्रात